नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्व भाऊंना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, येत्या 16 मार्चला एक भव्य दिव्य कासेगावचं जयंत केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे। या मैदानाचं मित्रांनो पारितोषिक तुम्ही बघताय। प्रथम क्रमांक 5,16,265 रुपये, द्वितीय क्रमांक 3,06,265 रुपये। तसेच मित्रांनो पुढील पारितोषिक देखील तुम्ही बघताय। खूप चांगला असं पारितोषिक आहे या मैदानाला। त्यामुळे या मैदानात मित्रांनो रती महारथी टॉपचे नंदी आपलं 100% दिसतील। मित्रांनो, या मैदानातील 2-3 पैरे 100% फिक्स झाले आहेत, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, काही टॉप मैदानात जे नेहमी पैरे होतात ते सुद्धा पैरे मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या जयंत केसरी मैदानातील पहिलाच एक टॉपचा पायरा तुम्ही बघताय। संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो संभाजीनगरचा सम्राट। वडगाव मैदानामध्ये 5 लाखाची जी मानकरी ठरली होती जोडी राजा आणि सम्राट घरचा साज। मित्रांनो, हा देखील संभाजीनगरचाच घरचा साज आपला बहुतेक मैदानामध्ये सोबत दिसायचा, परंतु या मैदानात मित्रांनो थोडं वेगळं नियोजन असेल। संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि सम्राट ही जोडी आपला मित्रांनो या जयंत केसरी मैदानात एक टॉपचा पायरा नक्कीच दिसू शकतो। नक्कीच ही गाडी गुलालात राहू शकते। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय। 2024 हंगाम गाजवलेला मोरदरीचा हरण्या 301 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो भारत केसरी लक्ष्मणराव। या सुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल। जर ही जोडी सोबत पळाली तर याच्या आधी जोडी पळाली नाही, परंतु या सुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल। हा सुद्धा या जयंत केसरी मैदानातील एक टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि मित्रांनो हा जवळजवळ पायरा फिक्सच समजा। मानगरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनचा बादशाह पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल देवभाऊ केसरी मैदानात आणि कालच झालेल्या पद्मावती केसरी मैदानात या दोन्ही नंदींनी फायनलचा गुलाल घेतला आहे। जबरदस्त अशी जोडी पळते आणि जेव्हा ही जोडी पळाली तेव्हा ही जोडी गुलालात राहिले। त्याच्यामुळे येणाऱ्या जयंत केसरी मैदानात ही जोडी पळण्याचे खूप चान्सेस आहेत। जबरदस्त असा स्पीड आहे वादळला सुद्धा आणि सुंदरला सुद्धा, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि मित्रांनो जवळजवळ हा पायरा फिक्सच आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वजीर 916 आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा। मित्रांनो, तेजाला जबरदस्त असा स्पीड आहे। नानांच्या दावणीतील तिन्ही सुद्धा नंदी जबरदस्त पळतात। बदला, नाग्या आणि आता तेजाला सुद्धा मित्रांनो घरनिकेच्या राजासोबत आणि सुंदर बॉससोबत तेजाने फायनलचा गुलाल घेतला आहे। त्याच्यामुळे यावेळी सुद्धा मित्रांनो टॉपचंच नियोजन असेल। वजीर 916 सुद्धा मित्रांनो एक चर्चेत नंदी आहे, टॉपचा नंदी आहे। त्याच्यामुळे हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। वजीर 916 आणि विठ्ठल नानांच्या नाग्याने सुद्धा मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला होता 1 महिन्यापूर्वी। त्याच्यामुळे ती सुद्धा जोडी जबरदस्त पळते आणि तेजा आणि वजीरचं सुद्धा समीकरण खूप चांगलं जुळून येईल। हा सुद्धा या मैदानातील एक टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रातील देखणे हत्यार पिस्टन 2211 धावण्यातील सोन्या 2211 पिस्टन सारखंच मित्रांनो जगदीलदादांचं आणि ओमकार शेट यांचं नाव कायम सोन्या टॉपलाच ठेवणार। जबरदस्त असं स्पीड आहे सोन्याला आणि त्याच्यासोबत असू शकतो शिरसवडीचे अनबन शान शिरसवडीचे रायफल। यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि टॉपचा स्पीड लागेल या सुद्धा गाडीला। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे या जयंत केसरी कासेगाव मैदानातील। पुढील संभावित आणि एक टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की जोडी पाळावी। सदाभाऊ रेटर मास्तर यांचा रुस्तमे हिंद केसरी वेगाचा बादशाह मैब्या आणि त्याच्यासोबत असू शकतो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर। मित्रांनो, मथुरची 2-3 मैदानं बिंजोडला सुद्धा मित्रांनो आणि घाटावरती मथुरची हार झाली होती, तेव्हा मथुरच्या पळावरती खूप प्रश्नचिन्ह उभे राहिले होते, परंतु मथुर आहे। मथुरने मित्रांनो आत्ता लागोपाठ 4 ते 5 मोठ्या बिंजोड मुंबईमध्ये विजयी केले आहेत आणि जयंत केसरीसाठी बिंजोडचा बेताज बादशाह घाट गाजवायला सुद्धा सज्ज झाला आहे। आणि मित्रांनो नक्कीच मथुरला आता जबरदस्त असा स्पीड लागला आहे। मोठ्या बिंजोड मथुरने विजयी केले आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो या जयंत केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मथुर नक्कीच कमबॅक करेल। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरचा अर्जुन आणि संभाजीनगरचा सध्या चर्चेत झालेला नाव सम्राट आणि राजा। हा घरचा साज मित्रांनो जबरदस्त असा चर्चेत आला आहे। वडगाव मैदानात 5 लाखाची मानकरी जोडी ठरली होती, परंतु यावेळी मी मगाशी बोललो होतो की लखनचं नियोजन कदाचित असू शकतो सम्राटसोबत आणि अर्जुनचं मित्रांनो नियोजन असू शकतं राजासोबत। यासुद्धा जोडीला जबरदस्त असं स्पीड लागेल। अर्जुनच्या तर मित्रांनो स्पीडबद्दल बोलायलाच नको, मुंबईमध्ये सुद्धा पळतो, घाटावरती सुद्धा पळतो। तसंच मित्रांनो राजाला सुद्धा जबरदस्त असं स्पीड आहे।
त्यामुळे ही सुद्धा जोडी नक्कीच गुलालात राहू शकते। हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित पायरा मित्रांनो तुम्ही बघताय सध्या चर्चेत असणारे नाव म्हणजे सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार ओमकार शेट यांचा लाडका पिस्टन 2211। यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल आणि बादलसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे, तसेच पिस्टनसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे। त्याच्यामुळे नक्कीच हे सुद्धा नियोजन आपल्याला या जयंत केसरी कासेगाव मैदानात दिसू शकतं। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। नक्कीच ही सुद्धा गाडी मित्रांनो गुलालात राहू शकते, कारण बादल फुल फॉर्मला आहे, तसेच पिस्टनसुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय साहेब केसरी मैदानात पळशी येथे कमबॅक करणारा हार्नेस 722 आणि त्याच्यासोबत असू शकतो आदत मैदानात मित्रांनो आताच झालेल्या आदत मैदानात देखील मित्रांनो बाब्याने देखील कमबॅक केला आहे। शास्त्रीसोबत 1 नंबर केला आहे। बाब्या तर मित्रांनो मला वाटतं 1-2 महिने आरामावर होता, तसेच मित्रांनो हरण्यासुद्धा दुखापत होता, त्याच्यामुळे दोन्हीसुद्धा नंदी आता फुल फॉर्ममध्ये आहेत आणि नक्कीच येणाऱ्या जयंत केसरी मैदानात देखील मित्रांनो हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। जबरदस्त असं स्पीड लागेल या जोडीला। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय गजा 4x4 आणि त्याच्यासोबत असू शकतो बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस। मित्रांनो आपल्या या मैदानात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा दिसू शकतो। सुंदरला सुद्धा मित्रांनो टॉपचा स्पीड आहे आणि गजासुद्धा त्याची चांगली साथ देईल। गजासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे या कासेगाव मैदानातील। पुढील संभावित आणि टॉपचा आणि जवळजवळ फिक्स झालेला पायरा अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी दशमिंत केसरी बकासूर आणि घोटचा छोटा सर्जा। ही A1 जोडी मित्रांनो आपल्याला या कासेगाव मैदानात नक्कीच दिसू शकते। जयंत केसरी मैदान ही जोडी नक्कीच गाजवेल। घोटचा सर्जासुद्धा दुखापतीत होता, परंतु मोठा असा कमबॅक करून बकासूरसोबत मित्रांनो पाळण्यासाठी सर्जा सज्ज झाला आहे। जबरदस्त असा स्पीड आहे या गाडीला। नेहमीच ही गाडी प्रेक्षकांच्या मनांवरती राज्य करते आणि टॉपचा स्पीड आहे। अनेक मैदानांमध्ये या जोडीने 1 नंबर केला आहे आणि नक्कीच या जयंत केसरी मैदानात हे दोन्ही नंदी गुलालात राहू शकतात, 1 नंबर देखील करू शकतात। खूप चांगले मित्रांनो नंदी येतील, परंतु यासुद्धा जोडीला एक टॉपचा स्पीड आहे। हा सुद्धा मित्रांनो या मैदानातील जवळजवळ फिक्स पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माणिक घरनिके यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत असू शकतो सध्या 2025 हंगाम गाजवणारा वेगाचा बादशाह कारुण्य एक्सप्रेस चिक्या। मित्रांनो चिक्यासुद्धा ज्या मैदानात जातोय त्या मैदानात 1 नंबर करतोय, त्याच्यामुळे राजा आणि चिक्या हे जर समीकरण जुळून आलं तर नक्कीच ही सुद्धा गाडी गुलालात राहू शकते। टॉपचा स्पीड लागेल यासुद्धा गाडीला। राजाच्या स्पीडबद्दल तर बोलायलाच नको आणि चिक्यासुद्धा मित्रांनो नक्कीच त्याची चांगली साथ देईल, त्याच्यामुळे हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉप पायरा आहे। तर मित्रांनो हे आहे जयंत केसरी कासेगाव मैदानातील काही संभावित पायरे आणि मित्रांनो 100% काही पायऱ्यांची अपडेट आली तर व्हिडिओ नक्की बनवेल। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद।